गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर चला, सकाळी माझी अंघोळी झालेली आहे आणि लागलेली आहे मी लगेच झाडू मारायला. तर आपल्या घरामधल्या स्त्रीचं काम सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम काही संपत नसतोय. केलं तर खूप काम असतो घरी. तर इकडे पहा, चला आता माझं कचरा वगैरे काढून झाले सकाळी आणि मग छान अशी पूजा करून घेते. कचरा काढल्यानंतर पहिली पूजा झाली की मग खूप बरं वाटतं. पहिलं काम पूजेचं असतोय. तर छान अशी माझी पूजा झालेली आहे. पाहू शकताय, फुलं वगैरे लावलेली आहेत मी खूप छान. तर सध्या तरी जास्वंदीचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळे खूप सारी जास्वंदीची फुलं होतात. तर चला, पूजा वगैरे झाली, आता मी घेते चहा पाणी. तर चला या, ब्लॅक टी पिऊया आपण. ब्लॅक टी शिवाय मजा नाही. तर सकाळी ब्लॅक टी घेतली की आपली सुस्तीसुद्धा उडून जाते. ब्लॅक टी घेतली की मग आपल्या कामाची सुरुवात होते. ब्लॅक टीची हीच तर खरी आपल्या घरातल्या महिलांची मजा असते. ब्लॅक टी घेतली की चला. तर आमच्याकडे मी चहा घेत असताना लगेचच मच्छीवाली आली होती. तिच्याकडे आज होत्या छान अशा कांबेऱ्या. तर पाहू शकताय, खूप बोटांना हाताला वगैरे डसून राहतात. डसून म्हणजे हात पकडून ठेवतात, ते लगेच चिमटा काढतात. तर मी घेतलेली आहे तिच्याकडून छान अशी कोळंबी आणि कांबेरी. तर आता ठेवून दिले साईडला आणि म्हटलं आता लगेच दिवाळी संपली की मुलांना शूज घालण्याची लगेच सुरुवात होणार. तर मग छान असे बॅगा आणि शूज धुवून घेतले. त्याच्यानंतर मग ते आवरलं आणि मग आली माझ्या दुकानामध्ये. तर दुकानामध्ये सुद्धा रात्रीचं खूप राडा राहिलेला असतो, कारण मी आल्यानंतर मग माझे मिस्टर असतात. मग ते राडा आवरायचं ठेवून देते आणि मग सकाळी आवरून घेते. तर छान अशी गॅस वगैरे घासून वगैरे घेतली, टेबल वगैरे धुवून घेतले, भांडे घासून घेतले. तर तुम्हाला माहिती आहे, चायनीज सेंटर असेल तर तिथे खूप घाण होत असते. आपण किती आवरलं तरी ते खराबच. तरी रोजच्या रोज मी साफच ठेवते, तरीसुद्धा ते घाण होतोच. तर चला, माझी दुकानामधली छान अशी सफाई झालेली आहे. तर इकडे माझा मुलगा आहे. तर हे आहे छान असं गोकुर्णीचं झाड. तर पाहू शकताय, माझ्या दुकानामध्ये सुद्धा आहे आणि मी माझ्या घरी लावले. ते केवढंसं झाड आहे, पाहू शकताय. मी तिथे काठी उभी केले, पण तरी त्याच्यावर काय तो राहत नाही, जोर खूप आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, एवढ्याशा झाडावरती किती फुलं आलेली आहेत. तर ह्या झाडावरती जितकी फुलं येणार तितका आपल्या घरामध्ये आनंद वाढणार असं म्हणतात. तर छान मी गुलाबाची फुलं वगैरे लावलेली आणि त्याच्यावर आली सुद्धा आहे. तर चला, मी आलेली आहे आता घरी आणि छोटं सरकार आमच्या घरीच होते. तर आता घेणार आहे फटाफट मी जेवण करून. तर इकडे मुलांसाठी घेतलेलं आहे चिकन फ्राय करायला आणि एका इथे शेगडीवरती ठेवलेला आहे भात. तर इकडे आहे कांबेऱ्या. तुम्ही पाहिलातच कांबेऱ्या घेतलेल्या मी. आणि इकडे छान अशी कोळंबीचं शेकटाची शेंग घालून छान असं कोळंबीचं कालवण बनवलेलं आहे. तर तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी मिळून जातील यूट्यूब चॅनलला, फेसबुक चॅनलला. तर मी दोन्ही रेसिपी टाकणार आहे. तर छान असं कांबेऱ्या लागतात. का कोणाकोणाला आवडतात, कोणाकोणाला नाही आवडत. कारण जुनी पुराणी लोक तर शेतावरती हीच कामाला गेल्यानंतर बनवायचे, तिथंच जेवण करणार आणि तिथेच खाणार. एक नंबर. माझ्या घरी तर अजूनही ही पद्धत आहे. कापणी चालू असताना कांबेऱ्या पकडणार आणि शेतातच मिळतात. मग छान तिथेच कालवण झणझणीत बनवणार आणि मग जेवणार. तर पाहू शकता, अंडा भरलेली कांबेरी आहे, खूप टेस्टी. तर चला या जेवायला. पाहू शकताय, जेवण तुम्हाला मी मगाशी दाखवलंच काय काय बनवलेलं आहे. तर गरमागरम भात, कांदा, लिंबू आणि छान अशा कांबेऱ्या आणि कोलंबी सोबत टाकलेली आहे मी छान अशी शेकटाची शेंग. तर खूप छान जेवण झालेलं आहे. तर या तुम्ही पण जेवायला. आणि माझं व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. तर सबस्क्राईब पहिलं करा, बेल बटन पहिलं दाबा. तर चला या जेवण करून घेऊ आपण फटाफट.
मलाही खूप भूक लागलेली आहे, कारण सकाळी उठल्यापासून आज कामच काम काम बिलकुल संपायचं नावच नाही घेत. तर चला, छान असं आवरून झालं वगैरे आणि मग आता संध्याकाळच्या टायमाला आलेली आहे मी दुकानामध्ये. ती ही शेगडी पाहिलीत मी ऑनलाईन मागवलेली तुम्हाला म्हणली, आणि ही कढई घेतलेली मी बाजारातून, तर तीच मी दुकानामध्ये यूज करायला आणलेली आहे. तर एक नंबर, खरंच शेगडी पण खूप छान आहे आणि कढई पण, जरा मला फटाफट काम होऊन जातो. तर मी आता दुकानामध्ये आलेली आहे. माझे मिस्टर आलेले नाही आहेत, तर तेही दुकानामध्येच आहेत चिकनच्या. तर त्यांच्या पहिलं मी असेल तर